राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं मोठं वक्तव्य आरपीआयचे नेते राजेंद्र गवई यांनी केले। तर प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनीही एकत्र येऊन काम करावं असं ते म्हणाले। जितेंद्र आव्हाड यांनी राज उद्धवच्या एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया दिली। दोघेही हातात हात घेत असतील तर आपण त्यात कशाला बोलायचं असं त्यांनी म्हटलंय। दोघे भाऊ एकत्र येत असेल तर त्यात वाईट काय असंही ते म्हणाले। भाषा सक्तीवरून वाद निर्माण केला जातोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे। हिंदी बोलणारे म्हणजे हिंदू आहोत असं नाही असं ठाकरेंनी म्हटलंय। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळावेत। रुग्णालयामधून कॅशलेस उपचार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे। पुण्यातील मोदी बागेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांचा सत्कार केलाय। शरद पवारांनी आयोगाची वेळ मिळवून दिली होती, त्यानंतर आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शरद पवारांचा सत्कार केलाय। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय। म्हाडा प्राधिकरणाच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। मंगळवार 22 एप्रिल रोजी म्हाडा भवनात जनता दरबार भरवलं जाणार आहे। यावेळी काही तक्रारी, समस्या मांडून त्यांचं निराकरण करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे। 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नसल्यानं त्यांना मुंबई महानगर प्रदेशात घरं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। पण गिरणी कामगारांचा मात्र मुंबई बाहेर जाण्यास विरोध असून मुंबईतच घरं देण्याची गिरणी कामगारांची मागणी आहे। या मागणीकडे कानाडोळा करत राज्य सरकारनं एमएमआर मध्ये गिरणी कामगारांसाठी 81,000 घरं बांधण्याची योजना हाती घेतली आहे। त्यामुळे कामगार आणि त्यांचे वारसदार नाराज असून त्यांनी मुंबईतच घरं मिळावीत यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 27 एप्रिल रोजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालयावर गिरणी कामगार धडकणार आहेत। मुंबईला जपानकडून 2 मोफत बुलेट ट्रेन मिळणार आहेत। मुंबई अहमदाबाद दरम्यान शिंकानसेन ट्रेन धावणार आहेत। सुरत बिलीमोरा पहिला टप्पा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होईल, तर भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगात सुरू होणार आहे। राज्यातील हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। यासाठी 20 पथकं आणि गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील 2 पथकं तयार केली आहेत। मुंबई महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकरांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नव्यानं सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे। दादर इथल्या महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव आणि चेंबूर इथल्या जनरल अरुण कुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलावावर 21 दिवसांचं प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे। मुंबईतील रखडलेल्या 10 झोपू योजना मार्गी लावण्यासाठी झोपू प्राधिकरणानं निविदा प्रसिद्ध केली आहे। पहिल्यांदा झोपू प्राधिकरण स्वतः विकासकाच्या भूमिकेत असणार असून या 10 झोपू योजनांच्या माध्यमातून 12,560 झोपड्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। जोगेश्वरी, अंधेरी, भांडूप, विक्रोळी या ठिकाणच्या योजनांचा यात समावेश आहे। कर्णाक रेल्वे उड्डाणपूल 10 जून पर्यंत वाहतुकीला खुला करावा अशी सक्त ताकीद अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिली आहे। निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच पुढील 53 दिवसात पुलाची सर्व कामे पूर्ण करावीत, तसंच कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी असं त्यांनी म्हटलंय। यंदा पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पालिकेकडून पाणी उपशासाठी अतिरिक्त पंपिंग व्यवस्था करण्यात येणार आहे। तर या पंपांना आता आयओटी तत्वावर आधारित सेन्सर्सही बसवण्यात येणार आहेत। या सेन्सर्समुळे पंप सुरू आहे की नाही याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रिअल टाइममध्ये उपलब्ध होणार आहे। पावसाळ्यापूर्वी कामांचा भाग म्हणून मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणची अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केली आहे। ठाणे वर्तकनगर पोलिसांनी गहाळ झालेले 35 ते 40 मोबाईल फोन शोधून नागरिकांना सुपूर्द केलेत। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपास करत गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि इतर राज्यातून एकूण 10,50,000चे मोबाईल नागरिकांना सुपूर्द केले। तसंच पोलिसांनी सोनसाखळी चोराच्या देखील मुसक्या आवळल्या।
मुंबई ठाण्यात रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर नेहमीप्रमाणे मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर दुरुस्तीचं काम होते। दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे वाशी नेरूळ दरम्यान दुरुस्तीची कामं होतील। इथेही 11 ते 4 वाजेपर्यंत ठाणे वाशी नेरूळ पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरू करण्यात आल्या। मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल सेक्शन कन्व्हर्जनसाठी हा ब्लॉक घेणार आहे। उद्या रात्री 1 वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे, तर दुसरा ब्लॉक मंगळवारी रात्री 1 ते बुधवारी पहाटे 5 पर्यंत असेल। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। वानखेडे पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेचा गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक असेल। रात्री 1 वाजेपासून ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर या ब्लॉक दरम्यान बोरिवली चर्चगेट आणि चर्चगेट बोरिवली लोकल रद्द राहणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येईल। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 1 मे 2025 पासून ही योजना लागू होण्याची शक्यता आहे। यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यावरही भर दिला जातोय। देखभालीच्या कामासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान वाहतूक 9 मेला 6 तासासाठी बंद राहणार आहे। पावसाळ्याआधी काही काम पूर्ण केले जाणार आहे, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं याबाबत माहिती दिली आहे। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण हे काम केले जाईल। सर्व भागधारकांना माहिती देण्यासाठी 6 महिन्यांपूर्वीच विमानचालकांना सूचना देण्यात आल्या। ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचं अर्थात पुणे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचं काम अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतलाय, तर या मार्गिकेचे 1 मे रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे। पनवेल कर्जत प्रकल्पातील चौक स्थानकात रोड ओव्हरपुलाचं 5 गर्डर टाकण्यात आले। जवळपास 370 ते 400 मेट्रिक टनाचे 5 गर्डर उभारण्यात आले। महामुंबईतील प्रवाशांना नव्या रेल्वे मार्गाचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पनवेल कर्जत नवीन उपनगरीय मार्गाचं काम सुरू आहे। मुंबईतील झाडांनी मोकळा श्वास घेतलाय। झाडांच्या खोडात ठोकलेले 14 किलो खिळे काढण्यात आले। 330 झाडांच्या बुधांलगत केलेले काँक्रिटीकरण हटवण्यात आले। मुंबई महानगरपालिकेनं शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्ष संजीवनी अभियान हाती घेतलंय। पालघरमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन करण्यात आले। शासनानं 1ली ते 10वीच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा नियम केल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली। यावेळी हिंदी भाषा सक्ती पोस्टरची मनसेकडून होळी करण्यात आली। भिवंडीत प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। मुंबईच्या विलेपार्ले परिसरात जैन मंदिर पाडण्यात आलेलं आहे, त्यामुळे जैन संघटना आक्रमक झाल्यात। मुंबई मनपाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी जैन समाजाच्या वतीनं अहिंसक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भांडूपमध्ये बेस्ट बससह टँकर रिक्षा फोडण्यात आलेली आहे। अज्ञाताकडून तलवारीनं बेस्ट बसवर रिक्षावर हल्ला करण्यात आला। दरम्यान वाहनांमधील नागरिकांची एकच धावपळ झाली। मुंबईतील राखीव जागेवरील अनधिकृत कम्युनिटी हॉल पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। अनधिकृत बांधकामांमुळे कायद्याचं पालन करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। मुंबईच्या चेंबूरमधील नाल्याची पाहणी करण्यात आली। या नाल्यामुळे शेल कॉलनी आणि टेंभी पूल परिसरात पाणी साचते, त्यामुळे टेंभी पुलाकडून येणारे 2 बंदिस्त नाल्यांच्या पाणी उपसा व्यवस्थेत बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बदलापूरच्या रेल्वे स्थानकातला फलाट क्रमांक 1 बंद होणार आहे। आज 12 ते रविवारी सकाळी 6 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकामधला फलाट क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे, तर फलाट क्रमांकावरच्या लोकल फलाट क्रमांक 1A वरून सुटणार आहेत। दादरचा सुप्रसिद्ध कबूतरखाना आणि अन्य ठिकाणचे अनधिकृत कबूतरखाने हटवण्याच्या मागणीवर मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, तसंच रहिवाशांची बैठकही बोलावलेली नाही, जी उत्तर विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचीच बदली झाल्यामुळे सध्या हा विषय बाजूला पडला। दरम्यान कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर खरोखरच परिणाम होतो का हे तपासण्यासाठी पालिकेच्या केईम आणि शिव या 2 रुग्णालयाकडून अहवाल मागवण्यात येणार आहे।
पण त्याचबरोबर मुंबईतील कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे श्वसनाच्या आजाराचा धोका निर्माण झालाय। परिणामी दादरचा कबुतरखाना बंद करण्याची मागणी मनसेने लावून धरली आहे। काही वर्षांपूर्वी मनसेने दादरचा कबुतरखाना हटवण्याची मागणी केली होती, मात्र खूप जुना असल्यामुळे तो बंद करण्यात आला नाही। MST CETच्या पहिल्या टप्प्यात 93% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। PCB गटासाठी 17 एप्रिलला परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेत 2,82,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। मुंबई विभागातील प्राथमिक शिक्षकाच्या 26,000 पाल्यांना 23 लाखांचं अर्थसहाय्य करण्यात आलंय। विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत मोफत आणि पदव्युत्तर शिक्षणाकरिता अर्थसहाय्यापोटी 23 लाखांचं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे। कल्याणमधील काही भागांमध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसवण्यात येणार आहे। या कामासाठी 9 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। टिटवाळा भागातही परिसरात पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। मुंबईतील बेकायदेशीर बांधकामामुळे शहराच्या नियोजित विकासाला धोका निर्माण होत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। बेकायदा बांधकामामुळे अस्तित्वात असलेल्या सोयीसुविधांचं वाटप होतं, परिणामी अधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्याबाबत अडचणी येत असल्याचंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। मुंबईच्या आरे वसाहतीमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाख रुपये दंड ठोठावलाय। तसंच या कंत्राटदाराला पुढील 2 वर्षांसाठी पालिकेच्या कुठल्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई केली आहे। नवी मुंबईत प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात आली। प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकानं 284 किलो प्लास्टिक जप्त केले। व्यावसायिकांकडून 85,000 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे। यावेळी एकल वापरातील प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचे समतोल राखावं असं आवाहन नवी मुंबई मनपाकडून करण्यात आलंय। पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे की अन्य देशाचा नागरिक आहे अशी विचारणा हायकोर्टानं ईडीला केली आहे। तसंच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिलाय। मुंबई सत्र न्यायालयानं 2018 मध्ये बजावलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी चोक्सीनं हायकोर्टात याचिका केली आहे। मुंबईत 3 महिन्यात 133 मुलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे। अपहरण प्रकरणी 342 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडून घात होत असल्याचं उघड झालंय। सुट्ट्यांमध्ये लहान मुलींची विशेष काळजी घ्या असं आवाहन पोलीस करतायत। मुंबईत कर्जाच्या बहाण्यानं कॅन्टीन कर्मचाऱ्याची तब्बल 2,99,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। 2 अज्ञात व्यक्तींनी फोनद्वारे मॅक्स फायनान्स कंपनीतून कमी व्याजदरानं कर्ज देण्याचं प्रलोभन दाखवलं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात पुजारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणच्या मोहने पाटील नगर परिसरातील एका मोबाईलच्या दुकानात पहाटेच्या सुमारास चोरी झाली। चोरट्याने दुकानाचं शटर तोडून 3 मोबाईल आणि 25,000 रुपये घेऊन पसार झालाय। ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सहकार्याशी झालेल्या पैशाच्या वादात इमारतीमधील सोसायटीतील एका रहिवाशाच्या श्वानाला फिरवून आणण्याच्या बहाण्यानं पळून नेल्याची घटना घडली। त्याबाबत जुहू पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी पर्यवेक्षक राजेंद्र पांढरकर विरोधात गुन्हा नोंदवलाय। मुंबईत कचरा वाहून नेणारा महापालिकेचा डंपर उलटल्यानं भीषण अपघात झालाय। चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये हा अपघात झालाय। या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर 2 कर्मचारी जखमी झाले। कल्याणच्या रुंदे गावाजवळ टँकर उलटलाय। फळेगाव रुंदे टिटवाळा रस्त्यावर हा अपघात झालाय। रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने ही घटना घडली आहे। तर अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झालाय।